स्वागत आहे या कमिटीच्या माध्यमातून आपलं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतात तुफान क्रिकेट क्लब पिंपला स्पोर्टी प्लस आयोजित स्वर्गीय बलवंत पाटील स्मृती चषक 2020 प्रेक्षकांच्या माहितीसाठी आताच आलेल्या व यूट्यूब आणि टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की चालू असलेला सामना गावदेवी ओवली वर्सेस खारबाव अशी रंगत आपल्याला पाहायला मिळते। आजच्या दिवसामध्ये खरोखरच खूप छान खेळ आपल्या मित्रांनो पाहायला मिळाला आणि संपूर्ण दिवसातील एक पहिल्या गटामध्ये पिंपलघर आपण पाहिलं क्वालिफाय झालं आणि या दुसऱ्या गटामध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गावदेव ओवली आणि खारबाव संघ एकमेकांसमोर ठाकलेले आहेत। दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत। दोन्ही संघांमध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा पाहतोय आपण। प्रत्येक इव्हेंट मध्ये आपण जेव्हा या दोन्ही संघांची एकमेकांशी लढत होते तेव्हा निश्चित चांगल्या पद्धतीचा सामना पाहायला मिळतोय। तर इथं मात्र पाहण्यासारखं राहील दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती तैनात आपण पाहतोय। एका बाजूला अरविंद तर दुसऱ्या बाजूला प्रवीण। गोलंदाजी धुरा आपण पाहू शकता। गोलंदाज श्याम यांच्या खांद्यावरती। संध्याकाळचं सत्र आहे। वातावरण थोडंसं आपण पाहतोय थंडावलेलं आहे ना अशा वेळेस 40+ ही धावसंख्या चांगली धावसंख्या मानली जाईल। परंतु खारबाव संघ आहे त्या संघाला नेहमीच विजयाची चाहूल जणू काय त्यांच्या हातामध्ये असं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। तर ही विजयाची चाहूल रोखतायत का हे पाहण्यासारखं राहील गावदेवी ओवली संघ। पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटने मारण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये आणि चेंडू मात्र राहतोय निर्धाव। क्रॉस बॅटने ज्यावेळेस तुम्ही फटका खेळता त्यावेळेस बॉलावरची नजर तुमची कायम असावी लागते। नजर हटी दुर्घटना घटी। यावेळेस पुढे सरसावून डान्सिंग शॉट चेंडू हवेमध्ये आहे। उंची जास्त लांबी कमी आणि तर पहिला झटका पहिला हदरा आपण पाहतोय गावदेवी ओवली संघाला प्रवीण यांच्या रूपाने। धाव फलकावरती एकही धाव नाही परंतु एक विकेटचा पतन आपण पाहतोय। मनोबल नक्कीच वाढला असेल गोलंदाज श्याम यांचं। प्रयत्न खूप चांगला होता। फटक्याची सुद्धा प्रशंसा करावी लागेल परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये असे फटके नेहमीच घातक असतात। तर पाहूया नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय ज्याच्या नावाचा निश्चित डंका वाजत असतो प्रत्येक इव्हेंट मध्ये। मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं अप्रतिम फटकेबाजी करत आपल्या सामन्याला विजय मिळवून दिला नाबाद खेळी करून आणि सामन्यावरती नाव आपलं कोरलं होतं। तर इथं पाहण्यासारखं राहील लवकरात लवकर खेळपट्टीवरती प्राचारण झालेले आहेत। पहिल्या षटकामध्ये अजून एकही धाव फलकावरती नाहीये आणि प्रेमनाथ आणि अरविंद या दोघांनाही डावाला सावरावं लागेल। इथनं मोठी पार्टनरशिप करावी लागेल कारण समोर भलामोठा संघ आहे। श्याम टर्न होते सामना करेल अरविंद। या वेळेस उत्तम फटका पाहायला मिळतोय। चेंडूला अडवण्याचा 100% प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु प्रयत्न फसतोय। चेंडू मात्र निघून जातोय। कलात्मक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय सीमारेषे बाहेर चौकार। निश्चितच चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला। चौकार होतोय हे 4 धाब्याने। इथं मात्र आपण पाहू शकता अकाउंट ओपन होतंय संघाचं आणि स्वतःचं। या क्रीडानगरमध्ये उपस्थित अग्री सामाजिक संस्था उपाध्यक्ष भिवंडी विकास कचरे पाटील साहेबांचं आगमन होत आहे आणि या कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे। त्याचबरोबर अशोक पाटील समाजसेवक ओवली आणि इथं पाहू शकता आपण फटक्यावरती झरला जोर चेंडू जात सीमा पलीकडे 6 धावांसाठी।
निश्चितच अरविंद ऑन द फायर, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र इथं दर्शवतोय. भल्या मोठ्या संघासमोर ज्या वेळेस ठाकतोय त्यावेळेस भली मोठी इनिंग खेळण्याची ताकद मात्र अरविंद यांच्या मनगडामध्ये आहे. आपण पाहिलं मागच्या चेंडूवरती एक चौकार आणि इथं मात्र आपण पाहू शकता षटकार. धावसंख्येला मिळतो आकार, धावसंख्या आपण पाहू शकता 1 बाद 10. थोडासा विचार करण्यास भाग पाडतोय गोलंदाज आज, कारण ज्यावेळेस मोठे फटके लागतायत त्यावेळेस गोलंदाजाच्या डोक्यामध्ये एक चित्र तयार होते की आता मात्र मी चेंडू कुठे टाकू. आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेस 11 खेळाडू एकमत होऊन खेळतात निश्चितच त्यांना यश जवळपास येऊन थांबलेला असता. इथं मात्र कानमंत्र दिलेला आहे खेळाडूंनी गोलंदाजास, तर येणारे चेंडू कशा प्रकारे हाताळेल. परंतु आपण पाहू शकता आपली जी धार आहे फलंदाजाची ती मात्र सिद्ध करत आहेत अरविंदजी भोईर. पाहूया पुढच्या चेंडूचा कशा प्रकारे सामना करतील. इथं आपण पाहू शकता अजून एक मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, आर पार सीमा बाहेर, चौकार. एक चेंडूवरती धरला जोराने, चेंडू गेला सीमा पलीकडे. ताकदीचा आणि टायमिंगचा वापर आणि चेंडू आपण पाहू शकता सीमारेषा बाहेर. पहिले षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल फलंदाजी आपल्याला अरविंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस स्लो डिलिव्हरी, ओहो वाईड शॉट, यावेळेस सुद्धा जाईल चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. बॅक टू बॅक आपण पाहू शकता 3 बाउंड्री. पहिला चौकार षटकार, त्यानंतर अजून एक चौकार. धावसंख्येला मिळाला आकार, धावसंख्या आपण पाहू शकता स्कोर बोर्ड वरती 18 धावा. खारबाव संघ तुल्यबल्य संघ आहे, ताकदवार संघ आहे, ही परिस्थिती माहिती आहे. त्याच्यावरती जो आक्रमक करेल तोच त्यांच्यावरती वर्चस्व गाजवेल. आतापर्यंत चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. इथं मात्र दादा आपण पाहू शकतो अरविंदजींनी आक्रमण चालू ठेवलेलं आहे. निश्चितच माणूस तुझ्या माहितीसाठी, प्रेक्षकांच्या माहितीसाठी, जो फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतो आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 18 धावा अर्जित करतो, ज्याच फलंदाजाने आपल्या घरच्या मैदानावर सर्वात फास्टेस्ट हाफ सेंचुरी साजरी केली होती. 17 चेंडूमध्ये तब्बल 52 धावा केल्या होत्या. निश्चितच चांगला खेळाडू आहे, नेहमीच बोलबाला राहिला असतो. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की काही करू शकले नव्हते, जणू काय तो राग धरून मैदानाच्या आतमध्ये उतरले की काय, आणि तो राग मात्र खारबाव संघाच्या गोलंदाजांवरती काढतोय आणि बॅक टू बॅक चेंडूंवरती मोठे फटके खेळून धावाला आकार देतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 18 धावा स्कोर वरती पाहू शकता. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एकीकडे आपण पाहू शकता अरविंद, दुसरीकडे प्रेमनाथ, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ सादर करत सामन्यावरती नाव कोरलं होतं. इथं मात्र काय करतोय ते पाण्यासारखं राहील, कारण तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. सातत्याला मित्र खूप महत्व आहे, ते सातत्य टिकवतो का प्रेमनाथ, पाण्यासारखं राहील. यावेळेस आपण पाहू शकता स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये, चेंडू मात्र निघून जातोय. इश्रकच्या हातामध्ये एक उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज महेंद्र पाटील ऑन द क्रीज वरती पाहू शकता गोलंदाजीच्या. यावेळेस ओहो वाड शॉट, चेंडू हवेमध्ये आहे, काय घडेल. इथं मात्र अप्रतिम नेत्रदीपक झेल पकडला जातोय आणि फलंदाज मात्र एक बाद होतोय प्रेमनाथ. वेल जजच्या अतिशय प्रतिम झेल आउटफिल्ड आपण पाहिला, खरोखर ते क्षेत्रकाची प्रशंसा करावी. एक विरुद्ध दिशेने झेल कलेक्ट करतो आणि बिग वेड बडी मछली पर जाल में फसती हुई प्रेमनाथ सारखा एक फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. झेलला फार महत्व असतं क्रिकेटमध्ये, घ्या कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण आपण नेहमीच क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि खरोखरच गोलंदाज सुरेख साथ मिळते ती क्षेत्ररक्षकाची. अप्रतिम झेल, वेल जज कॅच. निश्चितच, परंतु दादा मी एकच म्हणेल की थोडंसे प्रेमनाथाने घाई केली. पहिल्या षटकामध्ये आपण धावा चांगल्यापैकी जमा केल्या होत्या, इथनं मात्र आपण स्ट्राईक रोटेट करून अरविंदांना चान्स द्यायला हवी होती, परंतु तसं न करता फटकेबाजी मारण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळचं सत्र आहे आणि सत्रामध्ये असे फटके निश्चित घातक असतात. पुन्हा एकदा महेंद्र टन होतय. यावेळेस
चेंडू येतोय ऑफसाईडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे, दुसऱ्या धावाचा प्रयत्न निश्चित होईल आणि सहजरित्या पूर्ण होत आहेत 2 धावा. धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 20. इथं मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. भिवंडी तालुका नव्हे तर ठाणे आणि महाराष्ट्रामध्ये ज्याचा नावाचा डंका आहे जयेश पाटील यांच्याकडून ओली संघासाठी शुभेच्छांचा वर्षा होत आहे. थँक्यू आणि धन्यवाद जयेश पाटील. इथं मात्र आपण पाहू शकता 2 धावा अर्जित केल्या जातात. आजचा दिवस आहे. पहिल्या मॅच मध्ये जर बघितलं तर अरविंदचा तेवढासा खास राहिला नाही, परंतु इथं आपण जर पाहिलं तर चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. त्याचबरोबर JJBचे प्रोप्रायटर सन्माननीय जनार्दनजी पाटील साहेब यांचाही या टीम साठी अर्थात ओली संघासाठी शुभेच्छांचा वर्षा होतोय. धन्यवाद. यावेळेस डान्सिंग शॉट पाहतोय आपण. 2 पावलं पुढे चढून मारलेला फटका मात्र जातोय सीमारेषा पलीकडे. अजून एक दणदणीत चौकार अरविंदच्या बॅट मधून. चारी दिशेला मात्र दादा आपण पाहतोय खारमाव संघाच्या खेळाडूला दिसतोय तो म्हणजे फक्त आणि फक्त अरविंद. आज निश्चित एक महत्वाच्या सामन्यामध्ये अरविंद याची बॅट बोलते. अतिशय जबरदस्त खेळी अरविंदच्या बॅट मधून आपण पाहतो. लाजवाब फटकेबाजी अरविंदच्या बॅट मधून पाहतोय. जे हवं संघाला तेच अरविंदच्या बॅट मधून आपण पाहतोय. निश्चितच संघाचा संघनायक आहे. या सर्व खेळाडूंना घेऊन चालायचं आहे. तर मी जेव्हा चांगली कामगिरी करेन निश्चितच माझ्या पावलावरती पाऊल ठेवणं येणारा खेळाडू करेल हे सिद्ध करून दाखवते. सेनापती कसा असावा तर असा असावा. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटका, त्याहून अधिक क्षेत्ररक्षण आपण पाहिलं महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. फटका वाईट नव्हता परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता आपण 27. येणाऱ्या 2 षटकांमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी सज्ज होतील या भिवंडी क्रिकेट मधील सर्वांच्या गळ्यातील ताईत मोहन भोईर. निश्चित 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27 आणि सर्वात महत्वाचं योगायोग आपण पाहतोय ज्या 27 धावा एकाच फलंदाजाच्या बॅट मधून आपण पाहतोय. 1 मॅन आर्मी अरविंद भोईर. मित्र आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता एक भावपूर्ण श्रद्धांजलीचं बॅनर ज्यांच्या नावाने स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. स्वर्गीय बलवंत पाटील, त्याचबरोबर सुजाता स्पोर्ट्स, स्वर्गीय सुजाता घरत, श्याम घरत यांची सुकन्या हिचा कटआउट बॅनर आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. निश्चितच सुजाता स्पोर्ट्स या नावानं तालुका क्रिकेट मधून एक बिग इव्हेंट आपण येणाऱ्या कालामधून पाहणार आहोत. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगली उत्तम दर्जेदार सुरुवात गावदी उळिया संघ करतो. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीचा संघ आपण पाहिला. आतापर्यंत 27 धावा या धावफलकावर आणि त्या 27 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय 1 मॅन आर्मीची सध्या भूमिका ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय अरविंद. तर बघूया येणाऱ्या उर्वरित 12 चेंडूमधून अजूनही गावदी उळिया संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय. येणाऱ्या फलंदाज आपण अजून बरेच मातब्बर फलंदाज पाहणार. त्यामध्ये मग यतीश असेल, देवीदास असेल, हरिदास असेल, तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज जर सांभाळतो किशोर स्ट्राईक रोटेट करतोय या सामन्यातील 1 मॅन आर्मी अरविंद. आता मात्र थोडासा मिस टाइम फटका फसतोय आणि निश्चितच आपल्या फॉलो थ्रो मध्ये मात्र अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. चेंडूची उत्तम फेक होती, फटका फसतोय. आत्मघातकी फटका अरविंदच्या बॅट मधून येतोय आणि एक बडी मछली यहाँ पर जाल में फसती हुई अरविंद सारखा एक तडाखे बंद फलंदाज आता मात्र बाद होतोय आणि ओवलिया संघाला एक जबरदस्त हादरा आपण पाहतोय. मात्र बाद होण्यापूर्वी एक उत्कृष्ट कामगिरी ज्याच्या बॅट मधून आपण पाहिली. कैलास जातो नेक्स्ट फलंदाज. 9 चेंडू मध्ये तब्बल 27 धावा करणारा एक तडाखे बंद असा फलंदाज. टाळ्याने स्वागत केलं जातं खेळाडू कक्षामधून. त्याचं अतिशय जबरदस्त केली एक महत्वाच्या सामन्यामधून आपण त्याची पाहतोय. नेक्स्ट फलंदाज कैलास. स्ट्राईक रोटेट करतो विकास.
या ठिकाणी मात्र विकेट घेण्याचा प्रयत्न आहे, क्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क नाही, एक धाव मिळते. फलंदाज हलकासा अपील पंचांकडनं, पंच संमत नाही. लेग बाईचा इशारा, एक धावेचा निर्वळा. धावसंख्या वाढते ती 28. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे आज बिग इव्हेंट मध्ये मनापासून स्वागत. आपण पाहता क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम. किशोर फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, चेंडूला अन ऑफ करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉट कव्हरला जातोय, आउटफील्ड चांगलं क्षेत्ररक्षण. स्वतः एसटी रक्षक महेंद्र त्या ठिकाणी जाऊन चेंडूला कलेक्ट करतोय. फक्त एक धावेची मागणी, धावसंख्या एक धावेने पुढे सरकते 29. पुन्हा एकदा किशोर आता मात्र जम्पिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि पिचमध्ये उचली घेतलेला चेंडू आपण पाहिला होता. थोडासा बॉन्ड झाला होता, चेंडू बॅटपाळीमध्ये संपर्क निर्धाव. चेंडू धावसंख्या स्थिर आहे. कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला, काटो की टक्कर, दो विकेटों में जबरदस्त धुमशान. दोन संघांमध्ये एक जबरदस्त संघर्ष पाहतो. अंतिम सामना आजच्या स्पर्धेचा खरोखर प्रेक्षकांच्या मनाच्या हृदयाचे ठोके घेणारा सामना. ओळी विपक्ष खारबाव. या ठिकाणी चेंडूला क्रॉस द लाईन, थोडंसं आडव्याने चेंडू पार केले. चेंडू ऑन साइडला जातोय, आउटफील्डून चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्न मात्र असा पडतो फलंदाज कैलाश याला मात्र मैदान सोडावं लागतं. पहिली धाव कंप्लीट आहे, दुसऱ्या धावेचा मोक मात्र आवडता आला नाहीये. अतिघाई संकटात नाही. फलंदाज कैलाश बाद होतोय. चला नेक्स्ट फलंदाज लगेच आपण जायचंय. अजूनही मला वाटतं तिसऱ्या षटकातील एक चेंडूची फेक शेष आहे. अंकुश जातोय. नेहमीच गोलंदाजी करताना धावांवर ज्याचा अंकुश असतोय, अंकुश मैदानामध्ये जातोय. किशोर अक्रॉस द लाईन, आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू ऑन साइडला येतोय, शॉट मिडाऊनला येतोय. एक धाव मात्र निश्चित आपण पाहिलं होतं. दुसरी धाव घेण्याचा जो आत्मघातकी प्रयत्न आणि फलंदाज मात्र बाद होतोय. बाद होण्यामागे एक रणनीती दिसते आणि गेम प्लॅन ज्याला म्हटलं जातं, रणनीती फार महत्वाची असते विजयासाठी. तीच रणनीती आपण ओळी संघाच्या माध्यमातून पाहतो. पहिली धाव ती वेगाने पूर्ण झाली होती आणि दुसऱ्या धावेसाठी प्रवृत्त झाला नव्हता, तर बाद होण्यासाठी प्रवृत्त झाला तर अंकुश बाद होतोय. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती यतेश याला, आणि यतेश याच्याकडे चांगली हॅबिलिटी, चांगली क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे गावदेवी ओळिया संघाचा. तर 3 षटकांची अंती धावसंख्या होती ती 31. आणि बघूया येणाऱ्या 7 चेंडूवर कशा प्रकारचा प्रहार केला जातोय, कशा प्रकारच्या धावा जमा केल्या जातात. रन ऑफ मशीन, ओळीगावची रन ऑफ मशीन आपण पाहतो मैदानामध्ये. यतेश म्हात्रे किती धावा जमा करतो बघायचा. माझं खरोखर आज वन मॅन आर्मी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहिली. उत्कृष्ट फलंदाजी अरविंद याची बॅट आज मॅनामधून त्याची तलवार निघालेली होती आणि एक जबरदस्त कामगिरी अरविंद याच्या बॅटमधून आपण पाहिली. आणि निश्चितच मात्र ज्याप्रमाणे अरविंद एकाकी किल्ला लढवत होता त्याला 7 कोणाची मिळाली नाहीये. शेवटचे 7 चेंडू शेष आहेत. यतेश आता स्ट्राईक रोटेट करतोय. नॉन स्ट्राईक साठी विकास आहे आणि येणाऱ्या 7 चेंडू मधून बघूया गावदेवी ओळिया संघ कुठपर्यंत मजल मारतोय. गोलंदाज बजरंग, अतिशय चांगला चेंडू. ज्याप्रमाणे नाव आहे बजरंग, प्रत्येक चेंडू मागे त्याचा एक रंग दाखवतो. वेगवेगळ्या रंगाचा चेंडू टाकणार हा बजरंग. चेंडूला सुंदरसं ऑन साइडला खेळलं जातं. चेंडू मिड ऑनला जातोय. आउट फील्ड मधून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा कंप्लीट यतीश करतोय. या 2 धावाने ओळी संघ पोहोचतोय 33 या धावसंख्येवर.
शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. बजरंग संघातील सर्वात महत्वाचा एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे आणि विशेष करून संघ नायक आहे. आतापर्यंत प्रत्येक सामन्यामधून ज्यांना अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली एक महत्त्वाच्या सामन्यामध्ये बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा ज्यांना अर्जित केलेले आणि येणाऱ्या उर्वरित 4 चेंडूमध्ये ओवळी संघ बघूया कुठपर्यंत मजल मारतोय. स्ट्राईक रोटेट करतोय यतेश. बजरंग चेंडूला ऑन साइडला केलं जातं. चेंडू मिडवून लॉंगाडला येतो. आउटफील्ड मध्ये थोडंसं मिसफील्ड चेंडू आपण पाहिला. दोन्ही दक्ष फलंदाज आणि ज्या ठिकाणी 1 धावा आहे तिकडे 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. त्या 2 धावाने ओवळी संघ पोहोचतोय 35 या धावसंख्येवर आणि निश्चितच 40 ते 42 धावा झाल्या तर एक सेफ धावसंख्या असेल. कारण की आपण एकंदरीत वातावरणाचा विचार केला तर थोडंसं कुलकुल वातावरण आहे, दमट वातावरण आहे, पोषक वातावरण आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका. बघूया एक्झिट काय घडतंय. चौकार जातोय. अतिशय चांगला फटका. शतरक्षाला बीट करणारा चेंडू आपण पाहिला. चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. चौकार संघात धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते ती 39. आता मात्र निश्चितच चांगल्या धावसंख्येवर वाटचाल करतोय गावदी ओवळी हा संघ. अजूनही 2 चेंडू शेष आहेत आणि निश्चित येणाऱ्या 2 चेंडू मधून एखादा मोठा फटका लागतोय तर एक सेफ धावसंख्या ओवळी या संघाची. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. लगेच आपण बजरंग स्ट्राईक रोटेट करतोय. बिग हिटर यतेश आणि या ठिकाणी मात्र यतेशाच्या बॅट मधून निश्चितच मोठा फटका. ज्या फटक्याची आवश्यकता ओवळी या संघाला तोच फटका यतेशाच्या बॅट मधून निघतोय. अप्रतिम षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय चांगला फटका. ज्या फटक्याची आवश्यकता होती तोच फटका यतेशाच्या बॅट मधून आपण पाहिलात. एक जबरदस्त टायमिंग फटक्याचा आणि जबरदस्त ताकद फटक्यामध्ये. चेंडू जातोय वाईट ऑफ लॉंग ऑन सीमाच्या बाहेर. अतिशय दणदणीत षटकार. सुंदर फटका. प्रतिम फटका. उत्कृष्ट फटका. जबरदस्त फटका. अफलातून फटका. फटक्यात फटका. यतीश याचा फटका. पुन्हा एकदा यतीश या ठिकाणी चेंडूवर सुंदरसा फ्लिक केला. अतिशय देखणा फटका. म्हटलं आउटफील्ड मधून कौतुक करावं त्या क्षेत्ररक्षकाचं. खरोखरच चांगले क्षेत्ररक्षण झाले. मात्र 2 धावा रोखू शकत नाही आणि या 2 धावेने आता ओवळी संघ पोहोचतोय एकंदरीत 47 या धावसंख्येवर आणि जिंकण्यासाठी मात्र आता संघर्ष करावा लागेल तो 48 धावांचा. प्रति षटकात आपण विचार केला तर 12 धावांची सरासरी. निश्चित एक चांगलं आव्हान. आज एक नामी संधी ओवळी या संघासाठी. खरोखरच आपण फलंदाजी अतिशय सुरेख आणि सुंदर केलेली आहे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचं विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय रमेशजी पाटील उपस्थित आहेत. त्याचबरोबर अशोक पाटील ओळी गावचे माजी ज्यांच्या सौभाग्यवती ओवळी ग्रामपंचायत माजी सरपंच त्यांचे यजमान अशोक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्हींचं आयोजकांच्या वतीने विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. प्रथम या ठिकाणी अशोक पाटील यांचं विशेष गौरवाने सन्मान केलं जातं. अशोक पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरव सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर अशोक पाटील यांचं प्रथम विशेष गौरव आणि सन्मान होतोय या व्यासपीठावर मंचावर. त्याचबरोबर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक रमेश पाटील यांच्या ठिकाणी आज या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. धन्यवाद. विजयाचं लक्ष 48 धावांचं. प्रतिषटकात आपण विचार केला
तर निश्चितच 12 धावांचा आस्किंग रन आहे. प्रत्येक षटकामागे 12 धावांचं गणित आहे आणि निश्चितच सामन्यामध्ये विजय संपादित करायचा असेल खारबळ संघाला तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकारामागे एक मोठा फटका. आज निश्चितच गावदी ओळिया संघाचा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अतिशय जबरदस्त आपण पाहिलं. पहिल्या सामन्यामधून शिकस्त दिली होती या संघानं ती जनमन पोगाव्या संघाला आणि अंतिम सामन्यामधून एक जबरदस्त संघर्ष आणि विशेष करून ज्यांची आपण फलंदाजी पहिली या संघाकडनं तब्बल 47 धावा धावपळकावर येतात आणि 48 धावांचं एक लक्ष्य. तर मित्र आपण पहिल्या दिवसाचं अपडेट पाहिलं तर पहिल्या दिवसामधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी ज्या संघानं केली होती तो संघ होता अष्टविनायक ठाकूरपडा. त्याचबरोबर प्रथम कुमार चाविंद्रा या दोन संघांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. पहिल्या दिवसामधून हे दोन संघ सुपर 8 मध्ये दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसात आपण विचार केला तर निश्चितच गावदेवी भादवड त्यानंतर विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या दोन संघांनी जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला होता आणि हे दोन संघ सुपर 8 मध्ये दाखल झाले होते. तर आजच्या स्पर्धेत आपण पाहिलं होतं सकाळच्या 17 मधून एक उत्कृष्ट कामगिरी ज्या संघाची आपण पाहिली होती. सुपर 8 मध्ये जो संघ दाखल झालेला आहे तो गावदेवी स्पोर्ट्स पिंपळघर. तर बघूया या अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ विजय संपादित करून सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय. एक नामी संधी आहे. तत्पूर्वी उद्या होणाऱ्या सामन्यांची गतवळी पुढील प्रमाणे असेल. उद्या जे संघ या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व आहेत ते गंगामाता गोंदवली आणि चेरोबा कोण या दोन संघांमधून पहिला सामना असेल. हॅलो. तर पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास सलामी गोलंदाज गावदी उळिया संघाचा एक मातबर गोलंदाज आपण पाहतो अंकुश. निश्चितच धावांना अंकुश देणार हा गोलंदाज राईटम राऊंडचा मारा करतो. पंचांकडे गाड घेतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात विस्फोटचा फलंदाज महेंद्र नॉन स्ट्राईक साठी किशोर. पहिलं षटक प्रगतीपथावर अंकुश आणि पहिल्या चेंडूवर घणाघाती असा प्रहार अतिशय उत्कृष्ट फटका अंकुश महेंद्राच्या बॅट मधून येतोय. मात्र आउटफील्ड मधून जैन याचा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा निश्चित रोखल्या जातात. एक चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून आपण पाहतोय. जैन याचं खरोखरच कौतुक करू तितकं कमी आहे. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं कुठेतरी संघाच्या 2 धावा वाचवल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश एकच धाव मिळते ती संघ महेंद्र याला. महेंद्र आपलं वैयक्तिक खातं कोणतं संघाचा श्रीगणेश होता. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती किशोर याला. अंकुश अतिशय चांगला चेंडू ब्लॉकमधला चेंडू आपण पाहिला. सुंदरसा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चित चेंडूला सुंदरसा ऑन साईडला खेळलं जातं. अतिशय चांगला फटका आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर एकदम मिळते किशोर याला. आता दोन्ही फलंदाज आपण विचार केला दोन्ही फलंदाज आपलं वैयक्तिक खातं दोन्ही खेळाडूंनी ओपन केलेलं आहे. अतिशय चांगला फटका मात्र त्याच पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर अतिशय उत्तम केलं जातं. जैन संघामध्ये एक जबरदस्त एफर्ट्स करतो. उत्तम चेंडू आपण पाहिला होता.
ऑफसाईडचा चेंडू सुंदरसा ऑफड्राईव्ह आपण पाहिला होता. महेंद्र याच्या बॅटमधून चेंडू ग्राउंडेड होऊन मिडापुरून लॉंग ऑफला येतोय. आउटफील्ड प्रवीण चेंडूला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एक धावेची मागणी, धावसंख्या एक धावेने पुढे असते. पुन्हा एकदा अंकुश स्ट्राईक रोटेट करतोय किशोर. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता. विकेट घेण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क चेंडू बेट करतो. फलंदाज चेंडू बेट करतो एसटी रक्षकाला. मात्र लेग बाईच्या रूपाने एक धाव अर्जित केली जाते आणि एकदा वेळेस संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 4. विजयासाठी 48 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य आहे, आव्हान आहे आणि या आव्हानाचा पाठलाग करणारी सलामी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय खारबाव संघाची. अंकुश निश्चितच धावांना अंकुश लावला जातोय. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाही. अतिशय चांगला फटका आपण ज्याच्या बॅटमधून पाहिला. चेंडू एका टप्प्याने जातोय लॉंग ऑन सीमारच्या बाहेर चौकार. वाईट ऑफ लॉंग सीमेच्या बाहेर जाणारा चौकार महेंद्रच्या बॅटमधून येतो. चौकार संघात धावसंख्या होती 8. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू सुरेख पद्धतीने हाताळला जातो. चेंडू ऑनसाइडला जातोय. आउटफील्डमध्ये थोडसा चेंडूला मिसफील केल्या जातात. दोन्ही फलंदाज दक्ष आणि ज्या ठिकाणी एक धावा तिकडे 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. या 2 धाव्याने खारबाव संघ पोहोचतोय बिनबाद या धावसंख्येवर. जे आस्तिक रनरेट जी धावांची गती आहे त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जात नाहीये. याचं कारण मित्र आपण पाहिलं होतं, संघनायकाने जो विश्वास टाकला होता गोलंदाज अंकुश याच्यावर, त्या विश्वासात थोडा कुठेतरी पात्र ठरतोय. फक्त 10 धावा आणि जे आस्किंग रन रेट आहे, जी गती आहे धावांची, त्या गतीला कुठेतरी स्पर्श केला जात नाहीये. चला लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चला प्लीज आपण टीम मीटिंग करू नका, वेल फार आपल्याकडे कमी आहे. मित्रो उद्या सकाळच्या 7:30 पहिला सामना रंगणार आहे. गंगामाता गोंदवली विपक्ष चिरोबा कोण. दोन्ही संघाने विशेष सूचना नसेल तर विनंती असेल आपण ठीक 9 वाजता या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. त्यानंतर दुसरा सामना असणार वीर तानाजी विपक्ष दिवा स्पोर्ट दिवा. याही संघाने विनंती असेल आपण वेळेवर या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. त्यानंतर बंद्र्या मारुती काल्लेर आपण वेळेवर यायचं आहे. त्याचबरोबर सोनादेव टेमगर आणि विकासमूर्ती राणाल याही संघाने विनंती असेल आपण वेळेवर यायचं. त्यानंतर जॉली कामतगर आणि जय भोलेनाथ सरवडीपाडा याही संघाने विनंती असेल की आपण वेळेवर उपस्थित राहायचं. त्याचबरोबर गावदेवी पूर्णा आपण वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. उद्या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व असणारे संघ गंगामाता गोंदवली चिरोबा कोण, वीर तानाजी दापोडे दिवा स्पोर्ट दिवा बंद्र्या मारुती. चला पंचाने विनंती आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची. प्लीज वेल कमी घ्या. प्रभाकर येतोय. दुसऱ्या षटकाला परममध्ये वैयक्तिक पहिला सांघिक दुसऱ्या गोलंदाज संभाव्य प्रभाकर संघातील सर्वात सिनियर असा गोलंदाज आहे, अनुभवी असा गोलंदाज. स्ट्राईक रोटेट करतोय किशोर. दूरवर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. प्रभाकर टू किशोर. चेंडूला थोडंसं अनदॉप खेळण्याचा प्रयत्न प्रेमनाथ याच्याकडनं कुठेतरी आपण पाहिलं होतं. चेंडू थोडासा मिसफील्ड झाला होता. दोन्ही क्षेत्ररक्षक दोन्ही फलंदाज थोडेसे दक्ष होते आणि पाहिलं चेंडू थोडासा मिसफील्ड होतोय. तर ज्या ठिकाणी 1 धावा या ठिकाणी 2 धावा कन्वर्ट केले जातात. या 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती 12. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोढ्यावर पंचांकडे गाठ घेतो. राईट मोरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतोय किशोर. आता मात्र विकेट घेण्याचा प्रयत्न निश्चितच आपण पाहिलं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये स्पर्श झाला होता. एसटी रक्षकाला चेंडू मात्र गॅदर करता आला नाही. सुवर्ण संधी नामी संधी आपण पाहिली होती, मात्र एसटी रक्षक हरी याला चेंडू मात्र कलेक्ट करता आला नाहीये. जीवदान दिलं जातं किशोर याला. किशोर याच्याकडे ॲबिलिटी क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. हो फुलटा चेंडू आणि मी म्हटलं होतं. बघूया एक्झॅक्ट काय घडलंय. आणि अप्रतिम झेल. वाट कॅच
व्हाट अ कॅच. एसटी रक्षक हरिदास तुम्हाला एक सोना संधी आहे. नंदू पाटील यांच्याकडनं तुम्हाला एक सोना संधी. या स्पर्धेमध्ये आपण जर झेल कलेक्ट करता तर तुम्हाला प्रत्येक झेलसाठी नंदू पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाणार आहे. भाच्याकडनं मामाला एक गिफ्ट आहे 500 रुपयाची. व्हॉलेंटियर प्लीज आपण व्यवस्थित त्या ठिकाणी राहायचंय. चुकीचा निर्णय देऊ नका. कुशल मोमेंटचा सामना आहे. कारण दोन्ही संघांनी आज दिवसभरात अतिशय चांगली मेहनत केलेली आहे आणि आपल्या चुकीमुळे एखादा संघ पराभूत जर झाला तर ते निश्चितच कुठेतरी आपल्या स्पर्धेला गालबोट लागण्यासारखे. तेव्हा आपण दक्षता घ्या. व्हॉलेंटियर आणि प्रेक्षक चुकीचा निर्णय देऊ नका. फलंदाज बाद होतो किशोर. पुन्हा एकदा गोलंदाज प्रभाकर. आउटसाइड एज. प्रयत्न अतिशय चांगला होता. जीवदान मिळते फलंदाजाला. चेंडूपर्यंत पोहोचू शकला नव्हता हरी. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र झेल कलेक्ट केला असता तर निश्चितच मामाला जे बक्षीस आहे भाच्याकडनं त्या बक्षिसाचा मानकरी ठरला असता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओवली या संघासाठी एक महत्त्वाचा गडी बाद झाला असता तो महेंद्र. अतिशय चांगली गोलंदाजी धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. आता मात्र दोन्ही संघामधून एक एनर्जी पाहतोय विजयासाठी. दोन्ही संघ अलर्ट झाल्यात. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. धाव घेण्यासाठी आणि धाव रोखण्यासाठी दोन्ही संघामधून अतिशय चांगला संघर्ष पाहतोय. पुन्हा एकदा प्रभाकर राईट मोरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतोय मनोज. या ठिकाणी चेंडूवर मोठा फटका. बिग हिट. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. खराब चेंडू उत्तम प्रार. जागेवरून चेंडूला फोर्स केलं. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्रदीपक षटकार. मनोजाच्या बॅट मधून आपण पाहिलं होतं ताकदीचा वापर. टायमिंग अचूक होता. ताकद भरपूर होती फटक्यामध्ये आणि चेंडू जातोय वाईट ऑफ लॉंग ऑन सीमाच्या बाहेर. दणदणीत षटकार. या षटकाने संख्या धावसंख्या 6 धावेने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 19. विजयाचं लक्ष 48 धावांचं. अजूनही विजयापासून तब्बल 29 धावा दूर आहे. एक जशास तसं उत्तर नेट टू नेट फाईट आपण पाहतोय. तेरा चेंडू 29 धावा. येणारा काळच ठरवेल कोण जिंकतोय कोण हारतोय. प्रभाकर चेंडूला स्वीप केल्या. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम झेल. वाढ कॅच. वाइल्ड जज कॅच. एक महत्वाचा झेल या ठिकाणी कलेक्ट केला जातोय. प्रवीण जोशी यांच्याकडनं अतिशय प्रतिम झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. हे फार महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये मित्रो. बघा गोलंदाजाला साथ मिळते क्षेत्ररक्षकाची. आणि क्रिकेटमध्ये कावत आहे ले लो कॅच जितो मॅच. घ्या कॅच जिंका मॅच. झेलला फार महत्व असतं. कॅच विन द मॅच. अतिशय अप्रतिम झेल. बाद होतोय फलंदाज. फलंदाज ज्याने खरोखर अतिशय चांगला षटकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला. गोलंदाज कमबॅक होतोय. आता मात्र येणाऱ्या उर्वरित 12 चेंडूमध्ये अजून विजयापासून तब्बल 29 धावा दूर आहे. चला आपण खेळ चालू करायचा आहे. प्लीज वेलकम घ्या. चला प्लीज. जो संघ या ठिकाणी विशेष करून क्षेत्ररक्षण करतो त्या संघाला सूचना केली जाते. आपण प्लीज वेलकम घ्या. मेडल कॉन्फरन्स करू नका. चर्चा सत्र प्लीज आपण करू नका. लगेच आपण तिसऱ्या गोलंदाजाला पाचारण करायचंय. तिसरा गोलंदाज आपला जो कोणी असेल त्याला लगेच आपण गोलंदाजी धुरा त्याच्या खांद्यावर द्यायचे. तर मला वाटतं कैलाश येतोय.
12 चेंडू 29 धावा. सामन्यामध्ये अतिशय चांगली रंगत आणि चुरस आपण पाहतोय. प्रेक्षकांच्या मनाच्या हृदयाचा टोके घेणारा सामना. आज खरोखर दोन्ही संघांनी जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे या स्पर्धेमधून. निश्चितच बघूया कोण बनतोय या स्पर्धेचा, आजच्या अंतिम स्पर्धेचा विजेता आणि सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय. गावदेवी ओवळी की कालिका माता खारबाव. बघूया. सुनते अगली जबानी मनोज ठाकरे की कहानी. अगली कहानी सुनते मनोज ठाकरे की जबानी. धन्यवाद मोहन दादा. 48 धावांचं लक्ष्य आहे आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तिसरं षटक घेऊन येत आहे कैलास. अतिशय महत्वाचा षटक या इनिंग मधील हाताळतोय कैलास. पहिला चेंडू ज्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न, दिशा देण्याचा प्रयत्न, अप्रतिम चेंडू आपण पाहू शकता. चेंडूच्या लाईन मध्ये येता आलं नाहीये, परिणामस्वरूप आपण पाहू शकता पहिला चेंडू निर्धाव. 29 धावांची आवश्यकता आहे. येणारे 11 चेंडू विजयासाठी 29 धावांची गरज. 2 मोठे फटके सामन्याचा चित्र मात्र बदलून टाकतील, परंतु आपण पाहू शकता गोलंदाज आपली कर्मकुशलता अर्पण करून चांगलं प्रदर्शन करत आहेत मैदानाच्या आतमध्ये. या इथे अजून एक चांगला चेंडू. जी अपेक्षा आहे, संघ नायकांनी टाकलेला विश्वास आहे, त्या विश्वासाला पात्र ठरतोय कैलास. आता मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतोय. दबाव निश्चित आला असेल फलंदाजावरती. यावेळेस प्रहार केलेला ऑनसाइडला चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाहीये. तिसरं षटक म्हटलं तर या इनिंगचं सर्वात महत्वाचं षटक, कारण इथं गणित लागतोय. जर तुम्ही कमी धावा खर्च करताय तर येणाऱ्या गोलंदाजाला निश्चित त्याचा मनोबल वाढल्यासारखं होईल, आणि इथनं जर तुम्ही जास्त धावा जमताय तर येणाऱ्या फलंदाजाला निश्चित त्याचं मनोबल वाढवेल. म्हणजे एकंदर जर विचार केला दोन्ही बाजूंच्या संघाच्या बाजूने तर हा षटक खूप महत्वाचा आहे. या महत्वाच्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी कैलासाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु जो मन बनवला होता त्या मनाप्रमाणे चेंडू आला नाहीये. भला मोठा खेळाडू महेंद्र पाटील मात्र विवश होत आहे पटका मारण्यासाठी, धावा जमवण्यासाठी. संध्याकाळचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये निश्चित धावा करणं थोडस कठीण जात आहेत. कैलास मात्र सरस ठरतोय या पारीमध्ये. यावेळेस पुढील चेंडू आक्रमण पाहायला मिळतोय. मिडगुटच्या रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दबाव टाकलेला दुसऱ्या धावासाठी. काय घडेल, काय बिघडेल, यानी या इथे मोठा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते. एक चांगली घटना मात्र ओली संघाच्या बाजून घडते, तर एक खराब घटना खारबाव संघाच्या बाजूने घडते, कारण एक महत्वाचा गडी इथं मात्र फेल झालेला आहे. सन्माननीय रमाकांत म्हात्रेजी मॅन फ्रॉम कालबार यांच्याकडून या आयोजन नियोजनाला आणि चालू असलेल्या सामन्याला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला चित्तथरारक सामना आपण मित्रांनो पाहत आहात. कैलास यांची जादूभरी गोलंदाजी आपण पाहिली. आतापर्यंत काही धावा खर्च न करता फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये. आपण पाहू शकता शेवटचा चेंडू या षटकातील. येणारे 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. ह्या चेंडूवरती जर एक मोठा फटका आला तर चित्र काय वेगळं, परंतु एकेरी दुहेरी धावसंख्या आली तर खूपच चांगलं गोलंदाजासाठी. यावेळेस बॅट वरती घेतलेला चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक झपावत आहेत, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल निश्चित सीमारेषे पार चौकार. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहू शकता 23 धावांची गरज. इथं मात्र थोडस मशगत आणि परिश्रम करावे लागतात एक रनांसाठी. भला मोठा संघ खारबाव जशास तसा उत्तर देतोय. गावदेवी ओवली संघ 6 चेंडू 23 धावांची गरज. कोण येईल या 23 धावा थांबवण्यासाठी, शेवटचे 6 अस्त्रशस्त्र टाकण्यासाठी, शेवटच्या भात्यातून 6 तोप गोले टाकण्यासाठी कोण येईल याच्याकडे लक्ष लागलेलं आहे. विनंती असेल
की आपण क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे. पंचांना ही विनंती आहे की आपणही ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायची आज्ञा करायची आहे. तर पाण्यासारखं राहील शेवटचं षटक कशा प्रकारे हाताळेल आणि या डावावरती विजय संपादन करेल. या उलट फलंदाजांना सुरुवातीच्या कालामध्ये प्रहार करावा लागतील, मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हाच कुठेतरी या सामन्यामध्ये बनून राहतील. दबाव बनवावा लागेल गोलंदाजांवरती. परंतु आतापर्यंत जर नजर टाकली गोलंदाजी स्कोअर कार्ड वाढतात. पहिलं षटक हाताळलं अंकुश यांनी, पॉवर प्लेचं षटक असताना 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्रभाकर यांनी 9 धावा खर्च केल्या. आणि या वेळेस आपण पाहिलं तिसरं षटक महत्वाचं, अति महत्वाचं षटक हाताळलं, 6 धावा खर्च केल्या. उतरता क्रम आपल्याला पाहायला मिळाला आणि अंतिम षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. प्रवीण येतोय. कुठल्या प्रकारची मीटिंग नसून आपण खेळायला ताबडतोब सुरुवात करायची आहे. 6 चेंडू 23 धावांची गरज. फलंदाजामध्ये आणि गोलंदाजामध्ये लागलेली ही चुरस विजयाची वाटचाल कोणाला सापडते पाहूया. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू येतो लॉंगान आणि लॉंगअपच्या मध्ये अरविंदजी उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थोडस फंबलिंग जरूर झालं परंतु फक्त आणि फक्त 2च धावा मिळतील. येणारे 5 चेंडू समीकरण थोडस उलट पाहायला मिळतंय. 5 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे. कमीत कमी 3 फटके मोठे खेळावे लागतील या सामन्यावरती विजय कोरायचा असेल तर. मनोबल तर वाढलेलं आहे गोलंदाजांचं. पाहूया प्रवीण टर्न होतोय. या वेळेस फुलटास डिलिव्हरी, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक झपावतोय, चेंडूला अडवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आत्मघातकी ठरतोय आणि फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. 2 धावा अजून अकाउंट मध्ये जमा होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये आकार मिळतोय. धावसंख्या आपण पाहू शकता 29 धावा ऑन द बोर्ड. निश्चितच अतिशय जिद्दीने जोमाने जोसाने उतरलेला संघ ओवली संघ आपण पाहतोय. आणि त्यासमोर भलामोठा संघ या वेळेस रनांसाठी झुंज घेताना, परिश्रम करताना, संघर्ष करताना पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये येणारे 4 चेंडू 19 धावांची गरज. मित्र मोठे फटके अर्थात सर्वात मोठे फटके खेळावे लागतील. कमीत कमी 3 तरी मैदानाच्या बाहेर चेंडू घालावे लागतील. चांगली गोलंदाजी मात्र या इथे पाहायला मिळते. इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातोय स्ट्रायकच्या हातामध्ये. अप्रतिम चेंडू हाताळताना पाहतोय प्रवीण. ज्या चेंडूंची अपेक्षा आहे, ज्या चेंडूंची गरज आहे, संघनायकांचा विश्वास टाकलेला आहे, त्याला मात्र इथं पात्र ठरतोय. आला की धावा भरपूर होत्या शेवटच्या ओव्हर मध्ये परंतु बांधून ठेवलेल्या आतापर्यंत. या वेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होत आहे. चेंडू मात्र एका टप्प्याने जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 33 धावा. येणारे 2 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता विजयासाठी. निश्चितच इथं मात्र विजयाची चाहूल, विजयाचा दरवाजा उघडलेला ओवली संघासाठी पाहतोय. इथं मात्र गोलंदाज एखादाही खराब चेंडू हाताळत नाहीये. लिगली दोन्ही चेंडू टाकतोय तर विजय निश्चित संपादन करू शकतोय. पुढील चेंडू यावेळेस बॅटवरती चेंडू घेतलेला आहे. चेंडूला विडकावून दिलं. चेंडू मात्र कलेक्ट करतोय क्षेत्ररक्षक. या वेळेस मात्र फलंदाज बाद होतोय ना. निश्चितच पराजयाची झुलूक लागलेली आपण पाहतोय खारबाव संघात आणि विजयाची चाहूल आपण पाहू शकता ओवली संघाला. जवळ जवळ सुपर 8 मध्ये प्रवेश पाहतोय गावदेवी ओवली संघाला. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं अप्रतिम खेळ सादरीकरण करत ठाकूरबार संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर चाविंद्रा संघ आणि कालच्या दिवसामधून भादवड आणि वडनवगर. आजच्या दिवसामध्ये पहिल्या
पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिलं पिंपलघर क्वालिफाय झाला आणि या इथं मात्र एक पाऊल पुढे सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी गावदेवी ओवली संघ शेवटचा चेंडू आणि विजयासाठी आपण पाहू शकता 15 धावांची आवश्यकता आहे. विजय निश्चित गावदेवी ओवली संघाचा. याच बरोबर सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय गावदेवी ओवली संघ. हाडलक कालिका माता खारबाव विजयाचा शिल्पकार ज्याने धमाकेदार सुरुवात केली. कालिका माता खारबाव संघाच्या गोलंदाजी कंबड म्हणून ठेवली असा अरविंदजी भोईर. आपल्यास विनंती आहे की आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वपूर्ण खेळी केली आणि आपल्या सामन्याला विजय मिळवून दिला. कमाल